तीन सराईत गुन्हेगारांना दणका. लातूरसह 3 जिल्ह्यांमधील 8 तालुक्यातून हद्दपार. सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लातूर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांविरोधात कडक पावले उचलत हद्दपारीची कारवाई केली आहे. समाजात सतत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीतील तिघांना महाराष्ट्र पोलीस कायदा 1951च्या कलम 55 नुसार लातूर जिल्ह्यासह लगतच्या नांदेड, परभणी, धाराशिव जिल्ह्यातील 8 तालुक्यातून 2 वर्षासाठी हद्दपार केले आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. या कारवाईने गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे. हद्दपार केलेल्या आरोपीमध्ये ईश्वर गजेंद्र कांबळे वय 23 वर्ष, राहणार जयनगर लातूर, विकास उर्फ विक्की गजेंद्र कांबळे वय 25 वर्ष, राहणार जयनगर लातूर आणि प्रफुल्ल श्रीमंत गायकवाड वय 29 वर्ष, राहणार सिद्धार्थ सोसायटी लातूर यांचा समावेश आहे. टोळीतील गुन्हेगारांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल. कारवाई करण्यात आलेल्या तिघा आरोपींविरोधात लातूर येथील विवेकानंद चौक ठाण्यात जबरी चोरी, दरोडा, शस्त्राचा धाक दाखवत लूटमार, धमकी देणे आदींसारखे अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या तालुक्यातून करण्यात आले हद्दपार. टोळीला 2 वर्षासाठी लातूरसह लगतच्या 3 जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधून हद्दपार करण्यात आले असून यामध्ये संपूर्ण लातूर जिल्हा, नांदेड जिल्ह्यातील लोहा, मुखेड, देगलूर, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, धाराशिव, उमरगा, कळंब आणि परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यांचा समावेश आहे. यासाठी विवेकानंद चौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी प्रस्ताव तयार करून पाठपुरावा केला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.